आपल्याला माहिती आहे की लोकसभा मतमोजणी जो आहे मतमोजणी जी आहे ती 4 तारखेला होते, 4 जूनला सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीची प्रक्रिया चालू होणार आहे, ती संध्याकाळी संपेपर्यंत राहील. तर त्या अनुषंगाने आपण शहरामध्ये बंदोबस्त तर लावण्यात येणारच आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त काही महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत की रामवाडी गोडाऊन या ठिकाणी 42 लोकसभा, सोलापूर आणि माढा याचं सुद्धा या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. तर त्याच्या अनुषंगाने जे पब्लिक त्या ठिकाणी येतील किंवा त्या पक्षाचे जे कोणी कार्यकर्ते येतील तर त्यांच्यासाठी काही डायव्हर्जन केलेले आहेत. आणि जो जामवीर चौक आहे, जामवीर चौकापासून जर आपण बघितला तर मोदी चौकाच्या ठिकाणापासून पुढे आपण कुणालाही सोडणार नाही आहोत. मोदी चौकाच्या ठिकाणीच पब्लिक उभे राहतील. त्यानंतर मसिहा चौक त्या साईडने येणारे तिथं आपण ब्लॉक करतोय, मसिहा चौकामध्ये लोक उभे राहतील. त्यानंतर 5 कंदील चौकाच्या ठिकाणी लोक उभे राहतील. त्याच्यापासून पुढे जो आहे म्हणजे मोदी चौकीपासून पुढं जे काउंटिंगसाठी काउंटिंग एजंट येणार आहेत किंवा जो स्टाफ आहे त्यांनाच तिथून पुढं अलाउड करण्यात येणार आहे. आणि ज्यांना काउंटिंग एजंट जे आहेत त्यांना कलेक्टर ऑफिसकडून विशिष्ट पास दिला जाणार आहे. त्या व्यतिरिक्त त्यांचं स्वतःचं जे काही ID प्रूफ असेल तर ते असल्याशिवाय त्यांना पुढे आपण सोडणार नाही आहोत. तर काउंटिंग एजंट फक्त मोदी चौकातून रामवाडी गोडाऊनपर्यंत जातील, परंतु पब्लिक जे आहेत ते मोदी चौकी, मसिहा चौक, 5 कंदील चौक या ठिकाणीच पब्लिक राहतील. आणि जांभवीर चौकामध्ये तिथं PS सिस्टीमची सोय करण्यात येणार आहे. त्याच्यावरून सगळ्यांना तिथं रिझल्ट जो काही डिक्लेअर होईल, अनाऊन्स होईल तो तिथून ऐकायला येईल. याच्या व्यतिरिक्त असं आहे की जेव्हा 144(3) CRPC 144ची पण ऑर्डर काढण्यात येणार आहे. रामवाडी गोडाऊन आणि त्याचा आजूबाजूचा जो 100 मीटरचा परिसर आहे त्या ठिकाणी काही गोष्टीच्या नेण्यासाठी आपण प्रोहिबिट करतोय. त्याच्या अनुषंगाने 144चा आदेश काढण्यात येईल आणि त्याची माहिती आपल्याला कळवण्यात येईल नंतर. याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं आहे की जेव्हा निकाल डिक्लेअर होईल आणि जे विजयी उमेदवार होतील त्यांचे कार्यकर्ते जे येतील त्यांचे 2 व्हीलर वगैरे जे आहे तर कुणीही 2 व्हीलर घेऊन 4 किंवा 5 लोक एकत्रित फिरणार नाहीत किंवा रॅली काढणार नाहीत, कारण 37(1)(3)चा आदेश आपल्याकडे लागू आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्यांच्यावर स्ट्रिक्ट कारवाई करण्यात येईल. शहरात आपण 56 ठिकाणी फिक्स पॉईंट लावणार आहोत. याच्या व्यतिरिक्त तर असे कुणीही रॅली काढायची नाही आहे, कारण शहरामध्ये आपल्याला 2 व्हीलर रॅली असू दे किंवा 4 व्हीलर रॅली आहे त्याला मज्जाव करण्यात आलेला आहे, बंदी करण्यात आलेली आहे. त्यामुळे कुणीही 2 व्हीलर रॅली काढणार नाही. असं जर केलं तर त्यांच्यावर स्ट्रिक्ट कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याच्या व्यतिरिक्त ज्या काही सभा असतील किंवा विजयी मिरवणुका असतील 37(1)(3)चा आदेश असल्यामुळे बंदी आहे. विनापरवाना कुणालाही मिरवणुका किंवा सभा घेता येणार नाही. तर या इलेक्शनच्या अनुषंगाने मतमोजणीच्या अनुषंगाने ह्या उपाययोजना केलेल्या आहेत. तर याची सर्वांनी नोंद घ्यायची आणि